नमस्कार मित्रांनो. या तासामध्ये आपण गुगल क्लासरूम हा ऑनलाईन टीचिंग आणि प्रोसेसमध्ये कसा वापरायचा याविषयी माहिती घेणार आहोत. सुरुवातीला आपण ह्या सेशनमध्ये गुगल क्लासरूम डाउनलोड कसा करावा याच्याबद्दल माहिती घेऊया. त्यानंतर त्याचा क्लासरूम क्रिएट कसा करायचा याबद्दल व शेवटी त्याचा वापर कसा करायचा आणि त्याचा मॅनेजमेंट कसं करायचं आणि हे सगळं करताना मोबाईलचा कसा वापर करायचा याच्याविषयी माहिती घेऊया. ही मोबाईलची विंडो आहे. मी प्ले स्टोअर ओपन केलं आहे आणि या प्ले स्टोअरमध्ये आपण सर्च ऑप्शनमध्ये क्लासरूम किंवा गुगल क्लासरूम टाईप करा. पहिला जो ऑप्शन येतो तो सिलेक्ट करा. गुगल क्लासरूम सिलेक्ट झाला आहे. ह्या गुगल क्लासरूमसाठी ह्या टाईपची जेव्हा विंडो येते तेव्हा इन्स्टॉल बटन दाबून सदर गुगल क्लासरूम आपल्याला इन्स्टॉल करायला लागेल. तो आता इन्स्टॉल होतोय. इन्स्टॉल झाल्यानंतर आपण ओपन करा. हे ओपन केल्यानंतर आपल्या समोर या प्रकारची नवीन विंडो तयार होते. ओके. आणि इथे सुरुवातीलाच गेट स्टार्टेड असं बटन आहे. परंतु गुगल क्लासरूम काय म्हणतो बघा. क्लासरूम हेल्प्स क्लासेस कम्युनिकेट सेव्ह टाईम अँड एनिथिंग. गेट स्टार्टेड बटन दाबल्यानंतर आपल्याला आपला ईमेल विचारला जातो. आपला जो ईमेल अकाउंट म्हणजे जीमेल अकाउंट आहे त्याच्याशी हा कनेक्टेड असतो. त्याच्यावर आपण क्लिक केलं आणि ओके केलं की आपला क्लासरूम नवीन विंडोत ओपन होतो. ह्या नवीन विंडोमध्ये वरच्या बाजूला प्लस साइन आहे. ते प्लस साइन वापरून आपल्याला क्लासरूम क्रिएट करावा लागतो. त्याच्यासाठी आपल्याला ह्या प्लस साइनवरती बटन दाबायचं आहे आणि आपल्यासमोर दोन ऑप्शन्स येतील, जॉईन क्लास आणि क्रिएट क्लास. आपण टीचर असाल तर क्रिएट क्लास आणि जर विद्यार्थी असाल तर जॉईन क्लास हे दोन ऑप्शन्स आपल्याला निवडायचे असतात. आपण टीचर आहोत त्यामुळे आपल्याला क्रिएट क्लास हा ऑप्शन निवडायचा आहे. क्रिएट क्लास दाबल्यानंतर आपल्यासमोर अशी विंडो येते. हे टर्म्स अँड कंडिशन्स आहेत गुगल क्लासरूम वापरण्याचे. आपल्याला ज्या टर्म्स अँड कंडिशन्स आहेत त्याला आपण ॲग्री आहोत यासाठी हे ॲक्सेप्टन्स बटन दाबायचं आहे आणि कंटिन्यू हे बटन दाबलं की आपल्याला या प्रकारची विंडो समोर येते. आता क्रिएट क्लासरूममध्ये सुरुवातीला तुम्हाला तुमच्या वर्गाचं नाव द्यायचं आहे. समजा इथे मी टाईप केलं 12वी सायन्स. त्याच्यानंतर तो आपल्याला जर तुकडी असेल तर तुकडी इथे टाईप करता येईल. ती तुकडी आहे समजा मी ए डिव्हिजनला शिकवतो तर इथे आपल्याला टाईप करावं लागेल डिव्हिजन ए. तुमच्या वर्गाचा जो रूम नंबर आहे तोही तुम्ही इथे टाकू शकता. समजा मी इथे रूम नंबर टाकतोय KA04. त्यानंतर आपल्याला आपल्या विषयाचं नाव टाकायचं असतं. सब्जेक्टमध्ये आपण नाव टाकूया. उदाहरणार्थ मी इंग्लिश हा विषय टाकतो. तुम्ही इथे विद्यार्थ्याला तुमचा क्लास आयडेंटिफाय व्हावा यासाठी या ठिकाणी तुम्ही तुमचं नावही टाकू शकता. इंग्लिश कोण शिकवणार आहे ते नाव टाकूया आपण. उदाहरणार्थ श्रीमती करंजकर SU. या प्रकारे आपण शिक्षकाचं इन्फॉर्मेशन इथे टाकतो आहे.
आणि याच्याने आपण गुगल क्लास क्रिएट करतोय. त्यासाठी वरती जाऊन क्रिएट हे बटन दाबा आणि तुमचा गुगल क्लास क्रिएट होईल. त्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारची एक नवीन विंडो येते. आता हा क्लासरूम जो क्रिएट केला याच्यामध्ये खाली 3 प्रकारचे ऑप्शन्स असतात. पहिला आहे स्ट्रीम, दुसरा आहे क्लासवर्क आणि तिसरा आहे पीपल्स. यामध्ये पीपल्सवर जर तुम्ही प्रेस केलं तर आपल्याला शिक्षक आणि विद्यार्थी यांच्याबद्दल माहिती मिळते. मी इथे माझा ईमेल ज्या नावाने स्टोअर केला आहे ते नाव येतं आहे राजलक्ष्मी आर्ट्स. आणि आपण यामधनं टीचर आणि स्टुडंट्स यांना इन्व्हाइट करू शकतो. इथे 2 प्रकारे आपण करू शकतो. एक तर त्यांना कोड पाठवून किंवा त्यांना मेल करून. आपल्याला समजा त्यांना कोड पाठवायचा असेल तर त्याच्यासाठी या स्ट्रीम बटन प्रेस करा. वरती एक सेटिंग बटन आहे, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला या टाईपची माहिती उपलब्ध होते. इथे जी तुम्ही माहिती भरली आहे ती माहिती तयार होते, ती ओपन होते. तीच माहिती तशीच ठेवू शकतो. इथे काही बाकी असेल तर ते आपण भरू शकतो. उदाहरणार्थ डिस्क्रिप्शन, तुम्हाला काही तिथे माहिती भरायची असेल तर ती भरू शकतात. आता इथे क्लासरूम 12वी सायन्स डिव्हिजन ए K04 इंग्लिश हे सगळं आपण ऑलरेडी भरलेलं आहे. क्लास कोड तुम्हाला इथे दिसतोय जनरलच्या खाली. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला तो कॉपी होतो आणि मेसेज पण येतो कॉपीड क्लास कोड. हा कॉपी झालेला क्लास कोड तुम्ही इतरत्र जाऊन कुठेही पेस्ट करून तुम्ही पाठवू शकता. उदाहरणार्थ मी इथे व्हॉट्सॲप ओपन करतोय आणि व्हॉट्सॲपवरती मी एका विद्यार्थ्याला हा क्लास कोड पाठवतोय. फॉर एक्झाम्पल आवी नावाचा विद्यार्थी आहे, त्याला मी हा क्लास कोड पाठवतोय आणि त्याच्यासाठी मी इथे तो पेस्ट केला आणि आता मी तो विद्यार्थ्याला पाठवला आहे. विद्यार्थ्याला तो क्लास कोड मिळाला आहे. हाच क्लास कोड तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांना या प्रकारे पाठवू शकता तुमच्या वर्गातल्या. आता त्याने क्लास कोड त्याला सेंड केल्यानंतर इथे अजूनही काही सेटिंग्स आहेत. उदाहरणार्थ स्ट्रीम सेटिंग्समध्ये ज्या सेटिंग्स आहेत त्याच्यामध्ये स्टुडंट कॅन पोस्ट अँड कॉमेंट, स्टुडंट कॅन ओनली कॉमेंट ऑर ओनली टीचर कॅन पोस्ट अँड कॉमेंट. यापैकी शक्यतो स्टुडंट कॅन पोस्ट अँड कॉमेंट हे चालू ठेवावं, जेणेकरून विद्यार्थ्याला काही असाइनमेंट किंवा इतर गोष्टींचे उत्तरं पाठवायचे असतील तर ते तो पाठवू शकतो. इथे स्टुडंट कॅन ओनली कॉमेंट हे जर केलं तर त्याला फक्त कॉमेंट करता येतं, त्याला त्याचा असाइनमेंट पाठवता येत नाही. ओनली टीचर कॅन पोस्ट अँड कॉमेंट असं केलं तर विद्यार्थ्याला काहीच आपल्याला कम्युनिकेशन करता येत नाही, म्हणून पहिल्या टॅबवर ठेवावं. त्याच्यानंतर खाली आहे क्लासवर्क ऑन द स्ट्रीम. यामध्ये नोटिफिकेशन संदर्भात माहिती असते आणि आपण एखादी पोस्ट केल्याने किंवा असाइनमेंट दिल्याने जी नोटिफिकेशन जातं त्या संदर्भात माहिती इथे आहे. इथे 3 बटन्स आहेत, शो अटॅचमेंट अँड डिटेल्स. त्याच्यानंतरचे उत्तर बटनांपेक्षा हे बटन नेहमी ऑन ठेवावं, शो अटॅचमेंट अँड डिटेल्स, सो दॅट वॉट एव्हर वी हॅव पोस्टिंग हिअर दॅट इज नोटिफाईड टू स्टुडंट्स. ते विद्यार्थ्यांना माहिती होतं आणि आपल्यालाही त्याबद्दल माहिती मिळते. आणि तुमच्या वर्गात इतर जे टीचर असतील तर त्यांनाही त्या संदर्भात माहिती मिळते. या सेटिंग्स नंतर आपल्याला ह्या सेटिंग्स सेव्ह करायच्या आहेत. वरती सेव्ह हे बटन दिसतंय ब्ल्यू कलरचं, ते प्रेस करा. त्यापूर्वी अजून थोडी माहिती असायला हवी. याच्यामध्ये क्लास कोडच्या ठिकाणी जे 3 डॉट्स आहेत तिथे आपल्याला 3 डॉट्स दिसतात. त्याच्यावरती प्रेस केल्यावर तो डिसेबल करता येतो किंवा तो रिसेट पण करता येतो. आता हा डिसेबल केव्हा करतो आपण, जर आपल्याला काही अडचण असेल, क्लास बंद करायचा असेल, नवीन करायचा असेल तर तेव्हा तो डिसेबल करावा लागतो. आणि सगळे विद्यार्थी जॉईन झाल्यानंतर परत त्या क्लासला कोणीही जॉईंट होऊ नये असं वाटत असेल तर क्लास कोड रिसेट करा आणि नवीन क्लास कोड कुणालाही डिस्प्ले करू नका.
अशा पद्धतीने आपण आपल्या क्लासची सिक्युरिटी पण मेंटेन करू शकतो. पण हे करताना अतिशय काळजी आपल्याला घ्यायची असते, याचं आपल्याला भान असायला हवं. काही विद्यार्थी मोबाईल हरवला, मोबाईल नवीन घेतला तर त्यांना आपल्याला नवीन क्लास कोड परत द्यावा लागतो, हे लक्षात ठेवावं लागतं. आणि तो कधीही आपण सेटिंग बटनमधून ओपन करू शकतो. त्याच्यानंतर हे सगळे चेंजेस आपण सेव्ह करतोय, ते सेव्ह झाले, दिसतंय वरती. सो दिस इज युअर क्लासरूम नाव. आता याच्यात विद्यार्थी कसा जॉईन होईल याचं पण आपण बघूया. आपण जो क्लास कोड तयार केला आहे तो विद्यार्थ्याला पाठवला आहे. तो विद्यार्थी आता इथे जॉईन होणार आहे. आता त्या विद्यार्थ्याला आपण जो पाठवलेला कोड आहे त्याचा वापर करून तो ह्या क्लासरूममध्ये एंटर करणार आहे. आणि त्याला त्याच्यासाठी अगोदर त्याच्या मोबाईलमध्ये गुगल क्लासरूम हे ॲप त्याला अगोदर डाउनलोड करावं लागेल. आणि ते डाउनलोड केल्यानंतर त्याने वरती प्लस बटन दाबल्यानंतर क्रिएट क्लासरूमच्या ऐवजी जॉईनिंग क्लास हे बटन दाबावं लागेल. उदाहरणार्थ हा विद्यार्थ्याचा मोबाईल आहे आणि या विद्यार्थ्याच्या मोबाईलमधून त्याला आपल्या गुगल क्लासरूमला जॉईन करायचं आहे. तो मी दाखवल्याप्रमाणे इथे गुगल क्लासरूम ऑलरेडी डाउनलोड केलेला आहे त्याने. त्याच्यावरती प्रेस केल्यानंतर त्याला इतर जे त्याने क्लासेस जॉईन केलेले ते दिसतात, पण त्याला आपल्या क्लासला जॉईन करायचं म्हणून प्लस साईनवरती दाबलं की जॉईन क्लास हे बटन दाबावं लागेल. इथे आपण पाठवलेला जो क्लास कोड आहे तो क्लास कोड त्याला इथे टाईप करावा लागेल. उदाहरणार्थ आपण पाठवलेला क्लास कोड होता UF3 IHSU हा आपला क्लास कोड होता. तो त्याने टाईप केला आणि वरती जाऊन जॉईन बटन दाबलं की तो लगेच आपल्या क्लासला जॉईन होणार आहे. आता हा आपण पाठवलेला त्याच्यासाठीचा क्लास आहे 11वी सायन्स 12वी सायन्स तुकडी ए. त्यालाही आपल्याप्रमाणेच हे सगळं दिसेल, स्ट्रीम, क्लासवर्क, पीपल. आणि हा क्लास मात्र टीचरने क्रिएट केलेला आहे, एवढं लक्षात ठेवायचं. स्टुडंट आपला क्लासरूम फक्त बघू शकतात, ते त्यांच्या असाइनमेंट्स पाठवू शकतात, पण ते आपण टाकलेल्या पोस्टमध्ये काहीही बदल करू शकत नाही, हे आपण लक्षात ठेवायचं. त्यामुळे घाबरायचं कारण नाही. आता माझा दुसरा प्रश्न आहे, आपण याच क्लासरूमला दुसरा टीचर अटॅच करू शकतो का? तर हो, आणि त्याचे आपण प्रात्यक्षिक बघूया. हा माझा क्लासरूम आहे 11वी डिलिजंट बॅच 2. याच्यामध्ये मला दुसरा टीचर ॲड करायचा आहे. त्याच्यासाठी मला पीपल्समध्ये जावं लागेल. पीपल्समध्ये टीचरच्या समोर जे चित्र आहे तिथं प्लस साईन आहे बघा, त्याच्यावरती क्लिक केलं की आपल्याला त्या शिक्षकाला इन्व्हाइट करता येतं. माझ्या क्लासरूममध्ये इथे 100पेक्षा जास्त विद्यार्थी आपल्याला दिसत आहेत आणि माझा एम आहे की मी ह्याच क्लासरूमला दुसऱ्या विषयाचा दुसरा टीचर पण ॲड करू इच्छितो. त्याच्यासाठी टीचरच्या समोरचं जे बटन आहे ते आपल्याला दाबावं लागेल. माणसाचं चित्र आहे, ते दाबल्यानंतर अशा टाईपचं इन्व्हाइट टीचर विंडो येते. इथे तुम्हाला त्या शिक्षकाचं नाव किंवा ईमेल ॲड्रेस तुम्हाला टाईप करावं लागेल. त्याचं नाव टाईप केल्यानंतर त्याचा ईमेल ॲड्रेस त्याच्या नावाला अटॅच असायला हवं, हे मात्र लक्षात ठेवा. इथे ईमेल नाहीच, म्हणजे yahoo.com चालणार नाही, त्याचा जीमेल असायला हवा. इथे मी एक जीमेल टाईप केला आहे. त्या टीचरला मी ॲड रिसेप्टंट म्हणून करणार आणि ॲड रिसेप्टंट म्हणून केल्यानंतर आणि मग त्याला ह्या संदर्भात इन्व्हिटेशन मेल जातो आणि इन्व्हाइट बटन आपल्याला दाबावं लागतं. मात्र इन्व्हाइट टीचरच्या शेजारी जे इन्व्हाइट बटन आहे ते दाबल्यानंतर त्या टीचरला ॲटोमॅटिकली यामधनं एक मेल जातो आणि या मेलनुसार तो अटॅच होतो. मी आता ज्या टीचरला पाठवला आहे मेल त्याचं नाव लगेच इथे दिसायला लागलं आहे. त्याने तिकून जॉईन केल्यानंतर आपल्याप्रमाणेच त्याचं नावही हायलाईट होईल. आता या प्रकारे आपण इतर शिक्षकांना आपल्या क्लासरूमला ॲड करू शकतो. जसं आपण ॲड केलं शिक्षकाला तसं शिक्षकाला आपण काढूही शकतो. आता मला समजा हा शिक्षक जो आत्ता मी ॲड केला याला काढायचं असेल
तर त्याच्या नावासमोर जे 3 बटन्स आहेत, 3 डॉट्स आहेत, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर 2 ऑप्शन्स येतात, एडिट आणि रिमूव्ह. ह्या एडिट आणि रिमूव्ह बटनापैकी रिमूव्ह या बटनावर आपण क्लिक केलं की तो परत आपल्याला विचारतो तुम्ही खरोखर काढू इच्छिता का. तर आपल्याला जर काढायचं असेल तर रिमूव्ह बटन दाबा, तो टीचर तुमच्या क्लासरूममधून निघून जाईल. जसं तुम्ही टीचरला ॲड आणि रिमूव्ह करू शकतात, तसंच विद्यार्थ्यालाही आपण ॲड किंवा रिमूव्ह करू शकतो. उदाहरणार्थ, पहिल्या विद्यार्थी जी आहे अनुष्का, मला समजा तिला काढायचं असेल तर तिच्या समोरच्या 3 डॉटवर क्लिक करा, रिमूव्ह बटन दाबलं की ऑटोमॅटिकली तो विद्यार्थी त्या क्लासरूममधून निघून जाईल. पण आत्ता मला त्या विद्यार्थिनीला काढायचं नाही आहे, म्हणून मी ते तसंच ठेवतो आहे. पण या पद्धतीने तुम्ही विद्यार्थ्यालाही तुमच्या क्लासरूममधून काढू शकता किंवा ॲड करू शकता. या पद्धतीने टीचर आणि विद्यार्थी यांचं क्लासरूममध्ये एंट्री होते. आता ह्या प्रकारानंतर आपल्याला पुढे बघायचं आहे, आपल्याला हा गुगल क्लासरूम यूज कसा करता येतो, विद्यार्थ्यांना ज्ञानदानासाठी यूज कसा करता येईल. ह्या क्लासरूमवर डबल क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली परत 3 ऑप्शन दिसत आहेत. आपलं नाव दिसतंय, ओके. पीपलवर क्लिक केल्यानंतर आपलं आणि विद्यार्थ्याचं नाव दिसतंय, आणि असे असंख्य विद्यार्थी आपण याच्यामध्ये इन्व्हाइट करून किंवा क्लास कोड पाठवून आपण अटॅच करू शकतो. आता एकदा तुमचा क्लास सगळ्यांना पाठवून सगळे विद्यार्थी जॉईन झाल्यानंतर आपण पुढची स्टेप बघूया. आपण हा गुगल क्लासरूम मॅनेज कसा करायचा. याच्यासाठी आपल्याला काय काय करता येईल गुगल क्लासरूममध्ये याच्या संदर्भात थोडी माहिती घेऊया. टीचरचं नाव इथे दिसतंय. आपल्याला अनेक टीचर्स ॲड करता येतात. त्याच्यासाठी 2 मेथड्स मी तुम्हाला सांगितलं, एक तर त्यांना गुगल क्लास कोड पाठवून किंवा इन्व्हाइट करून. आता इथे ह्या तुकडीला जेवढे शिक्षक शिकवतात त्या प्रत्येकाचा शक्यतो वेगळा गुगल क्लासरूम असावा, कारण आपल्याकडे जे गुगल क्लासरूम वापरलं जातो त्या गुगल क्लासरूममुळे आपलं एक स्वतःचं रेकॉर्ड तयार होतं. तुम्ही वर्षभरामध्ये त्या वर्गासाठी काय काय ॲक्टिव्हिटीज केल्या आहेत त्या सर्व ह्या गुगल क्लासरूमच्या माध्यमातून आपल्या गुगल ड्राईव्हवरती सेव्ह होत असतात. त्याच्यामुळे आपल्याला हे रेकॉर्ड कसं तयार होतं हे आपण नंतर बघणारच आहोत, परंतु सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा गुगल क्लासरूम आपल्याला काय काय देऊ शकतो याची आता माहिती घेऊया. हा माझा क्लास आहे 12वी सायन्स ए. मला ह्याच मोबाईलवर समजा दुसरा क्लास क्रिएट करायचा असेल तर परत प्लस बटन दाबायचं, आणि प्लस बटन दाबल्यानंतर तो परत आपल्याला क्रिएट क्लास असं विचारेल. तिथे 2 ऑप्शन्स आहेत, जॉईन आणि क्रिएट दाबलं की परत तशाच टाईपची विंडो. ॲग्री करा, टर्म्स अँड कंडिशन्स ॲग्री केल्यानंतर कंटिन्यू बटन दाबा. कंटिन्यू बटन दाबल्यानंतर आपल्याला परत नवीन क्लास क्रिएट करता येतो. आता दुसरा क्लास तयार करतोय. माझा पहिला क्लास होता 12वी सायन्स ए. आता मी 12वी सायन्स जी डिव्हिजन तयार करतोय. माझी डिव्हिजन आहे डिव्हिजन जी, आणि रूम नंबर आहे, माझी रूम नंबर आहे KA05, आणि त्याच्यानंतर मी आता सब्जेक्ट टाकतोय, समजा इंग्लिशच माझा विषय आहे, आणि मी इथेही नाव ॲड करू शकतो. नेम ऑफ द टीचर इज श्रीमती करंजकर SU, ओके. आणि त्यानंतर हेच नेम आपण वरती क्लास नेमच्या तिथे जर टाकलं तर ते जास्त सोयीस्कर असतं. तिथे मी माझा विषय पण टाकतोय 12th सायन्स इंग्लिश, आणि माझं नाव श्रीमती करंजकर SU हे टाकलं मी, समजा ते आपण ब्रॅकेटमध्येही टाकू शकतो. या पद्धतीने आपण ब्रॅकेटमध्ये ते नाव टाईप करू शकतो. आता याचा परिणाम तुमच्या गुगल क्लासरूममध्ये नंतर दिसून येईल की विद्यार्थ्याला आपला क्लासरूम आयडेंटिफाय करणं अतिशय सोपं जातं. हा क्लास
कोणत्या शिक्षकाचा आहे हे त्याला ओळखण्यासाठी अतिशय चांगली योजना या माध्यमातून आपल्याला करता येते. आता आपण क्रिएट बटन दाबलं की आपला नवीन अजून एक गुगल क्लास क्रिएट होईल आणि आता आपले एकूण 2 क्लास तयार झालेत. असे आपण आपल्याला हवे तितके क्लास तयार करू शकतो. आणि हा गुगल क्लास क्रिएट झाल्यानंतर आपल्यासमोर परत नवीन या टाईपचा गुगल क्लासरूम तयार झाला. 12वी सायन्स इंग्लिश अँड द नेम ऑफ द टीचर इज ऑल्सो देअर, डिव्हिजन इज ऑल्सो देअर. आलं लक्षात? आणि ह्या ठिकाणी आपलं नावही दिसतंय. आपला जो जीमेलचा जो DP असतो तोही इथे दिसत असतो. आता ॲक्च्युली आपले हे 2 क्लास झाले. एकदा बॅक केलं की आपण परत ओरिजिनल विंडोवर येतो. 12 सायन्स डिव्हिजन G आणि 12 सायन्स डिव्हिजन A अशी 2 क्लासरूम मी आता क्रिएट केले. आता आपल्याला ह्या 2 डिव्हिजनचं साठी शिकवायचं आणि जे काही मटेरियल आपल्याकडे आहे ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम या 2 डिव्हिजनच्या माध्यमातून करता येतं. आपल्याला एकाच ॲपमध्ये जेवढे पाहिजे तेवढे क्लासरूम्स, तेवढ्या डिव्हिजन्स आपण तयार करू शकतो, हे लक्षात घ्या. आपल्याला पाहिजे तितके क्लासरूम्स आपण क्रिएट करू शकतो. आता हे करताना फक्त एक काळजी घ्यायची की तुम्ही तुमचा गुगल ड्राईव्ह यासाठी वापरत असतात, त्याच्यामुळे तुम्ही जेवढे क्लासरूम तयार कराल त्याच्यानुसार तुमच्या गुगल ड्राईव्हवरची स्पेस ही युटिलाइज होणार आहे. तुमच्या लक्षात आणून देण्यासाठी मी तुम्हाला माझा गुगल ड्राईव्ह दिसतो. जेव्हा तुम्ही इकडे क्लासरूम तयार करतात त्याच वेळेस गुगल ड्राईव्हवरती ॲटोमॅटिकली ह्या क्लासरूमचे एक फोल्डर तयार होत असतात. त्या फोल्डरमध्ये आपण जे काही असाइनमेंट्स किंवा इतर गोष्टी टाकतो त्याचे स्टोरेज होत असतात आणि त्याच्यामुळे आपला गुगल ड्राईव्ह भरणार नाही याची काळजी आपल्याला घ्यावी लागते. गुगल ड्राईव्ह आपला भरून जाणं हे आपल्या दृष्टीने अतिशय घातक आहे आणि 1 ते 1.5 महिन्यातच गुगल ड्राईव्ह फुल झाला असंही आपल्या लक्षात येईल. त्याच्यामुळे आपल्याला ह्या बाबतीत खूप काळजी घ्यावी लागते. ओके, आपण जेव्हा गुगल क्लासरूम क्रिएट करतो तेव्हा आपल्या गुगल ड्राईव्हवर काय होतं ते बघूया. हा तुमचा गुगल ड्राईव्ह आहे. याच्यामध्ये अगोदर काहीच नव्हतं, पण आता गुगल क्लास याचं एक फोल्डर तयार झालं. त्याच्यावरती प्रेस केल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की तुमचे 2 क्लासरूम आहे त्याचे 2 वेगळे फोल्डर्स तयार झाले, सब फोल्डर्स, डिव्हिजन G आणि डिव्हिजन A. त्याच्यावरती प्रेस केलं तर तुम्ही केलेल्या ॲक्टिव्हिटीज दिसणारे. अजून मी काहीच केलेलं नाही त्याच्यामुळे इथे काहीच दिसत नाही, बरोबर की नाही? किंवा दुसऱ्या क्लासरूममध्ये मी अजून काहीच केलं नाही तिथेही काही दिसत नाही. पण जेव्हा तुम्ही काही ॲक्टिव्हिटीज करतात त्या याच्यामध्ये ॲटोमॅटिकली स्टोअर होतात आणि ते आपल्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं रेकॉर्ड तयार होत असतं, याची जाणीव ठेवा. आणि हे आपल्याला गुगल अकाउंटला अटॅच असल्यामुळे जगातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून तुम्हाला कोणत्याही क्षणी तुमचा गुगल क्लासरूम ॲक्सेप्ट करता येतो, तो वापरता येतो. त्याच्यासाठी कुठलंही रेकॉर्ड आपल्याला नवीन तयार करण्याची गरज नसते. सो दिस इज आवर क्लासरूम. आता ह्या क्लासरूममध्ये आपण काय काय करू शकतो त्याबद्दल माहिती घेऊया. याच्यामध्ये आपल्याला अतिशय महत्त्वाच्या काही गोष्टी आपण करू शकतो, ज्या करताना काही गोष्टींची खूप काळजीही आपल्याला घ्यावी लागते आणि ते आपण ह्या पुढच्या व्हिडिओच्या पार्टमध्ये बघूया. ह्या गुगल क्लासरूममध्ये आपण काय काय करू शकतो बघूया. माझा क्लासरूम मी प्रेस केला. माझ्या क्लासरूममध्ये ऑलरेडी ह्या सगळ्या डिव्हिजन्स माझ्या आहेत. मी ॲज अ टीचर म्हणून आता बोलतोय. माझे जे काही 4-5 क्लासरूम्स आहेत ते सगळे ह्या ठिकाणी दिसत आहेत. 11 सायन्स बॅच 2, 11 सायन्स बॅच 1, डिलिजंट बॅच 2021 और डिलिजंट बॅच. आता मी हा जस्ट जॉईन केलेला क्लासरूम आहे. आता इतर 4 क्लासेस आहेत आणि एक मी ॲज अ विद्यार्थी म्हणून जो अटॅच केला होता तोही इथे दिसतोय, 12वी सायन्स A. आता या क्लासरूम ओपन केल्यानंतर काय काय दिसतं बघूया. मी उदाहरणार्थ 11वी सायन्स डिलिजंट बॅच 1 मॅथ्स जो क्लासरूम आहे तो मी आता ओपन केला आहे. त्याच्यामध्ये मला ह्या सर्व गोष्टी दिसत आहेत.
विद्यार्थ्यांना मी जो होमवर्क दिला होता तो त्यांनी मला परत पाठवला आहे तयार करून, ते दिसतंय. त्याच्यानंतर त्याच्या अगोदर मी माझं जे लेक्चर होतं ते याच्यामध्ये पोस्ट केलं होतं तेही दिसतंय. मी काही थेरी क्वेश्चन्स टाकले होते तेही दिसते. आणि त्याच्या अगोदर मी जे मटेरियल टाकलं होतं, मी काही लेक्चर टाकलं होतं ते दिसतंय. त्याच्यावरती जर क्लिक केलं तर आपल्याला मी काय टाकलंय तेही दिसेल. मी कशा पद्धतीने ते टाकलंय ते आपण समजू शकतो. आता हे कुठून टाकायचं हाही महत्त्वाचा प्रश्न आहे, ते आपण यानंतरच्या पार्टमध्ये बघणारच आहोत. मी जे काही लेक्चर टाकलंय त्याच्या संदर्भात काही विद्यार्थ्यांनी काही कॉमेंट्स केले असतील तर तेही दिसतंय. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मी कशा पद्धतीने लेक्चर रेकॉर्ड केलं होतं आणि ते कसं टाकलंय या संदर्भात आपण पाहू शकता. हे लेक्चर प्रेस केल्यानंतर ओपन होतं. मी जे काही रेकॉर्ड केलं होतं ते मी बोलताना इथे दिसतोय. हे सगळं आपल्यासमोर दिसतंय. आता हे पोस्ट कसं करायचं त्या संदर्भात आपण माहिती घेऊया. आता उदाहरणार्थ मी माझ्या क्लासला काही टाकू इच्छितो तर काय मला करावं लागेल. आता पहिलं बटन स्ट्रीमचं आहे, दुसरं क्लासवर्कचं आहे आपल्या दृष्टीने, तिसरं बटन आहे पीपल. आता इथे टीचर राजलक्ष्मी आर्ट्स आहे आणि पण इथे विद्यार्थ्यालाही पोस्ट करता येतं. त्याला काही आपण होमवर्क दिला तर तो टाकू शकतो. मी समजा डिलिजंट बॅच 1 याच्यावरती ह्या का माझा क्लासरूम आहे ॲज अ टीचर. तर मग मला जर नवीन काही पोस्ट करायचे असेल तर टीचरचं नाव मला इथे दिसतंय, विद्यार्थ्यांचे नावं दिसत आहेत. इथे अनेक असंख्य स्टुडंट्स आपल्याला दिसते. इथे जवळजवळ 120 विद्यार्थी आहेत माझ्या क्लासरूममध्ये. इथे हे विद्यार्थी आपण पाहू शकतो. आलं लक्षात. इथे माझ्या मुलीचंही नाव दिसतंय ॲज अ विद्यार्थी, कारण ती या क्लासरूमला जॉईंड आहे. आता ह्या विद्यार्थ्यांना आपण काय काय करू शकतो विद्यार्थ्यांसाठी ते आता या पुढच्या भागात आपल्याला लक्षात येईल. असाइनमेंट्स देता येतात आपल्याला, आपले व्हिडिओज पाठवता येतात, विद्यार्थ्यांना त्यांच्या असाइनमेंट्स सोडवून झाल्यानंतर आपल्याला परत करता येतात, त्या आपण चेक करून परत त्यांना पाठवू शकतो. या सगळ्या ॲक्टिव्हिटीज ह्या गुगल क्लासरूमवर आपल्याला करता येतात. आता बऱ्याचशा स्कूल्समध्ये 30-40 विद्यार्थी असतात, त्यांच्यासाठी तर खूप चांगला असतो गुगल क्लासरूम. 60 विद्यार्थी असतील तरी चालतं, 120 विद्यार्थी असतील तर चालतं. परंतु 120पेक्षा जास्त विद्यार्थी असतील तर ते मॅनेज करणं मात्र खूप डिफिकल्ट जातं. जेवढे कमी विद्यार्थी आपल्या क्लासरूममध्ये असतील तेवढं त्यांच्याकडे आपण वैयक्तिक लक्ष देऊ शकतो, त्यांना आपण व्यवस्थित हँडल करू शकतो आणि त्यांना आपण न्याय देऊ शकतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे कमीत कमी विद्यार्थी क्लासरूममध्ये असतील याची काळजी आपण घ्यायची असते. पण त्यासाठी विद्यार्थी रिमूव्ह करायचे नाही. जेवढे आपल्या वर्गात आहे तेवढे तर आपल्या क्लासरूमला जॉईन झालेच पाहिजे. आता इथे स्ट्रीममध्ये आपण जे जे काही टाकलं आहे ते दिसतंय सगळं. आलं लक्षात. मी याची सुरुवात केली आहे जवळजवळ 3 जूनला आणि 3 जूनपासून मी या क्लासरूममध्ये काय काय ॲक्टिव्हिटीज केल्या आहेत त्या सगळ्या दिसत आहेत. आणि ते पहिलं लेक्चर माझं 3 जूनचं होतं. त्यानंतर मी अनेक गोष्टी ह्या क्लासरूमवर टाकल्या आहेत. आपल्याला दिसतंय दवंगी अविनाश टीचिंग 11 सायन्स मॅथ्स 1 चॅप्टर 1 अँगल अँड इट्स मेजरमेंट्स ऑनलाईन लेक्चर 1. मी तो व्हिडिओ तिथे अटॅच केला आहे, तेही दिसतंय 11 सायन्स. आणि विद्यार्थ्यांनी मला थँक्यू सर असं कॉमेंट्स पाठवलं आहे. त्यांना तो व्हिडिओ लगेच मिळतो. आपण पोस्ट केल्या लगेच त्यांना नोटिफिकेशन जातं आणि त्यांना लगेच दिसतं की सरांनी व्हिडिओ टाकला आहे आणि ते लगेच विद्यार्थी व्हिडिओ पाहून त्याच्या नोट्स काढणं शक्य होतं. येथे विद्यार्थ्यांना व्हिडिओ पॉज करून त्याच्या नोट्स काढणंही शक्य होतं. हा या गुगल क्लासरूमचा बेनिफिट आहे. हे आपल्याला झूम मीटिंगमध्ये करता येत नाही किंवा गुगल मीटमध्ये करता येत नाही. इथे विद्यार्थ्याकडे व्हिडिओ असल्यामुळे तो त्याला पॉज करून त्याच्या नोट्सही काढतो. आता हा व्हिडिओ आपण जर ओपन केला तर आपल्याला दिसेल की मी या विद्यार्थ्यांसाठी काय केलं आहे. या टाईपने आपण करू शकतो. आपल्याला व्हिडिओचा आवाज पण येतोय. मी काय शिकवतोय हे विद्यार्थ्यांना मी सांगितलंय आणि हे आपण जे जे काही करतो या सर्वांचं ॲटोमॅटिकली आपल्या गुगल ड्राईव्हवरती सेफ असं रेकॉर्ड तयार होत असतं.
गव्हर्मेंट अथॉरिटीजने नंतर कधीही मागितलं तरी आपण ह्या पद्धतीचं रेकॉर्ड त्यांना इमिडिएटली उपलब्ध करून देऊ शकतो. आता हे पोस्ट मी कसं केलं आहे ते मी तुम्हाला दाखवतो. त्याच्यासाठी क्लासवर्कवर आपल्याला जावं लागेल. क्लासवर्कवर बटन दाबल्यानंतर तिथे बाजूला जे प्लस बटन दिसतंय त्या प्लस बटनवर दाबा. प्लस बटनवर दाबल्यानंतर आपल्यासमोर इतके ऑप्शन्स येतात. असाइनमेंट द्यायचे असतील तर असाइनमेंट्स, क्वेश्चन विचारायचे असतील तर क्वेश्चन्स, मटेरियल द्यायचं असेल व्हिडिओसारखं तर ते आपण देऊ शकतो. एखाद्या टॉपिकच्या नोट्स द्यायच्या असतील तर ते देता येतं. एखादी वापरलेली पोस्ट परत विद्यार्थ्यांना द्यायची असेल तर ती देता येते. आता इथे मी असाइनमेंट देतो आहे विद्यार्थ्यांना आणि ती देताना मला समजा जी काही असाइनमेंट द्यायची आहे ते इथे टाईप करावं लागेल. टायटल काय आहे माझ्या असाइनमेंटचं? आय एम गोइंग टू गिव्ह असाइनमेंट ऑन लेक्चर 1 किंवा चॅप्टर 1 या पद्धतीने आपण करू शकतो. आता डिस्क्रिप्शनमध्ये आपण कोणता टॉपिक आहे किंवा काय हे आपण देऊ शकतो. अँगल अँड इट्स मेजर्स. त्यानंतर आपल्याला ह्या असाइनमेंटला किती पॉईंट्स आहेत हे पण आपल्याला देता येतं. मी 100च्या ऐवजी 20 पॉईंट्स करू शकतो. इथे टाईप केलं 20 तर 20 येईल. अदरवाईज आपल्याला हे अनग्रेडेड पण ठेवता येतं. इन्स्टेड ऑफ पॉईंट्स इफ वी क्लिकिंग ऑन अनग्रेडेड देन अनग्रेडेड येतं. त्याच्यानंतर याला आपल्याला ड्यू डेट देता येते. विद्यार्थ्यांकडून आपल्याला 2 दिवसात होमवर्क हवा असेल तर डेट बदला. आता मी समजा 27 मार्चला होमवर्क दिला आहे, मला तो 29 तारखेपर्यंत विद्यार्थ्यांनी केलेला हवा आहे, तर ड्यू डेट आपल्याला 29 देता येते. त्याच्यासाठी वेळ पण देता येतो. मी वेळ दिला आहे 11:59 PM म्हणजे रात्रीच्या 12 वाजेपर्यंत दिला आहे. आपल्याला कोणत्या टॉपिकवरती हे असाइनमेंट आहे तेही देता येतं. आता उदाहरणार्थ इथे मी अँगल अँड इट्स मेजर्स या टॉपिकवरती असाइनमेंट दिली आहे. आता हे सगळं केल्यानंतर आपण अजून इथे काहीही मटेरियल अटॅच केलेलं नाही. त्याच्यासाठी आपल्याला वरती जे पिन बटन दिसतंय, पिन बटनवरती आपल्याला प्रेस करायचं आहे. ते प्रेस केल्यानंतर तुम्हाला तो दाखवतो ड्राईव्हमधून द्यायचं की लिंकमधून द्यायचं की फाईलमधून, तुम्हाला फोटो पाठवायचा आहे का रेकॉर्डेड व्हिडिओ पाठवायचा आहे किंवा काही PDF पाठवायची, हे सगळं तो विचारतो. समजा मी फाईल्समध्ये सेव्ह केलं आहे असं समजूया. समजा मी इथे फाईल्समधनं एक फाईल घेतली 11th M1, उदाहरणार्थ हे 11th M1 अँड ॲन्सर्स अँड सोल्युशन्स समजा हे मी अटॅच केलं. तर ती फाईल अटॅच व्हायला फार वेळ लागत नाही आहे, लगेच अटॅच होते. ती आता अटॅच झाली आहे. विद्यार्थ्यांना मी जे काही पोस्ट केलं आहे ते ॲज इट इज जातं. याचा फायदा असा आहे की विद्यार्थी हे फक्त बघू शकतात. त्याच्यामध्ये त्यांना कुठलाही चेंज करता येत नाही. त्यांच्या असाइनमेंट्स मात्र आपल्याला याला अटॅच करून पाठवता येतात. या पद्धतीने आपण असाइनमेंट विद्यार्थ्यांना देऊ शकतो. त्यानंतर आपल्याला समजा जर काही इतर माहिती पाठवायची असेल तर ती पण पाठवता येते. आता हे पाठवण्यासाठी पिन बटनच्या शेजारी जो ॲरो दिसतोय सेंडचा तो दाबला की विद्यार्थ्यांना ते जातं. मला आत्ता काही पाठवायचं नाही म्हणून ते दाबलं नाही, पण ते दाबल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना ॲटोमॅटिकली ते प्राप्त होतं. आता दुसरं ऑप्शन जो आहे क्लासवर्कमधला प्लस बटन दाबल्यानंतर येतं क्वेश्चन. ते क्वेश्चन बटन दाबल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की इथे क्वेश्चन आपल्याला देता येतो. एक किंवा अनेक क्वेश्चन्स इथे टाईप करून आपण देऊ शकतो विद्यार्थ्यांना. आणि त्या क्वेश्चनच्या संदर्भात काही इन्स्ट्रक्शन्स असतील तर ते देता येतात. त्या क्वेश्चन्सला किती मार्क्स आहेत ते देता येतं आणि इतर सगळी माहिती सेम पद्धतीने आपल्याला भरता येते. आता मला या ठिकाणी व्हिडिओ पाठवायचा असेल तर मला क्लासवर्कमधून मटेरियलमध्ये जावं लागेल. मटेरियलमध्ये आपण काय देतोय तर मी टायटल देतो इथे माझ्या व्हिडिओला. आणि समजा माझा एक व्हिडिओ मी ऑलरेडी तयार करून ठेवला आहे चॅप्टर 1 वरती. माझ्या चॅप्टरचं नाव जे काही असेल ते मी इथे टाकू शकतो किंवा माझ्या लेक्चरचा नंबर टाकू शकतो. मी लेक्चर 1 हे समजा टाकतोय, ते टाकलं. डिस्क्रिप्शनमध्ये तुमचा कोणता टॉपिक आहे, टॉपिकचं नाव काय आहे हे तुम्ही टाकू शकता. आणि समजा मी इथे व्हिडिओ लेक्चर 1 असं टाकतोय, तर ह्या व्हिडिओ लेक्चर 1 टाकल्यानंतर मला कोणता टॉपिक आहे ते देता येईल. आणि ह्या टॉपिकनंतर मला तो व्हिडिओ समजा माझ्या ड्राईव्हला अटॅच असेल तर ड्राईव्हवरती क्लिक केल्यानंतर आपण ड्राईव्हमध्ये जाऊया. ड्राईव्हमध्ये मी अनेक फोल्डर्स तयार केलेले आहेत. त्या फोल्डरमध्ये समजा मला
11वीच्या विद्यार्थ्यांना एखादा व्हिडिओ पाठवायचा किंवा 12वीच्या विद्यार्थ्यांना पाठवायचा आहे, इथून मी कुठूनही एक व्हिडिओ आपण उचलू शकतो. उदाहरणार्थ मला समजा पहिला व्हिडिओ पाठवायचा आहे, अँगल अँड इट्स मेजर्स. इथे ज्या व्हिडिओवर मी टिक मार्क केली आहे तो व्हिडिओ मी सिलेक्ट केला आहे. खाली एक सिलेक्ट बटन आहे, ते प्रेस केलं की ऑटोमॅटिकली व्हिडिओ इथे अटॅच होतो. आणि अँगल्स अँड इट्स मेजरमेंट लेक्चर 1 हा व्हिडिओ मी इथे पाठवू इच्छितोय. तो मी ड्राईव्हमधून चूज केला आहे आणि इथे अटॅच केला आहे. आता परत पिनच्या शेजारी जे ॲरो आहे किंवा सेंड बटन आहे ते दाबलं की सर्व विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ ऑटोमॅटिकली जाईल. प्रेस करायला लागेल, त्याच्यानंतर तो व्हिडिओ सर्व विद्यार्थ्यांना प्राप्त होतो. त्यांना गुगल मेल थ्रू नोटिफिकेशन जातं, शिवाय त्यांच्या मोबाईलवरती सुद्धा नोटिफिकेशन येतं, समवन हॅज पोस्टेड अ मटेरियल फॉर स्टुडंट्स. आता इथे मी पूर्ण वर्षभरामध्ये ज्या काही माझ्या ॲक्टिव्हिटीज केल्या आहेत किंवा कॉलेज माझं समजा 3 जूनला सुरू झालं आहे, 3 जूनपासून मी ज्या काही ॲक्टिव्हिटीज केल्या आहेत ते सर्व इथे दिसतं आहे. चॅप्टर 3 मधलं काय केलं आहे, चॅप्टर 2 मध्ये काय काय केलं आहे, मी काही असाइनमेंट्स दिल्या आहेत, मी काही थेरी क्वेश्चन पेपर पाठवला आहे, एखादा प्रॅक्टिस पेपर पाठवला असेल, जे काही केलं असेल ते सगळं इथे दिसतं. मी केलेलं सगळं क्लासवर्क तुम्हाला इथे दिसेल. एवढंच नाही तर त्या प्रत्येक ठिकाणी किती विद्यार्थ्यांनी रिप्लाय केला आहे तेही सगळं दिसतंय. पोस्टेड किती तारखेला केला आहे तेही दिसतंय. त्याच्यावरती किती मेसेजेस आले आहेत, किती कॉमेंट्स आले आहेत, किती होमवर्क्स आले आहेत, ते सर्व तुम्हाला या माध्यमातनं बघता येतं. ते सगळं तुमच्याकडे ॲटोमॅटिकली स्टोअर होतं. याची आपण काळजी घेतली पाहिजे. आणि त्यामुळेच कोणत्याही गव्हर्नमेंट ऑथॉरिटीज आपल्याकडे आल्यात आणि त्यांनी सांगितलं की कोविड-19 सिच्युएशनमध्ये तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांसाठी काय केलं याचं रेकॉर्ड दाखवा. तुम्ही तुमचा गुगल क्लासरूम ओपन केला की तुमचा आरसा त्यांच्यासमोर ओपन होतो आणि त्यासाठी तुम्हाला दुसरं कुठलंही रेकॉर्ड ठेवण्याची गरज पडत नाही. मला वाटतं ह्या प्रकारे आपण विद्यार्थ्यांसाठी खूप काही करू शकतो. फक्त आपली आंतरिक इच्छा आणि विद्यार्थ्याची शिकण्याची इच्छा असायला हवी. आपण तर नेहमी तत्पर असतो, पण विद्यार्थ्यांनी त्या प्रकारे जॉईन होऊन आपल्याला रिस्पॉन्स दिला पाहिजे, हाही त्यामधला महत्त्वाचा पार्ट असतो. बरेच विद्यार्थी इथे टर्न ऑन झाले की आपल्याला ते समजतं. कधी कधी नोटिफिकेशन्स येतात, या विद्यार्थ्यांनी टेस्ट दिली आहे, MCQ टेस्ट दिली आहे किंवा एखादी क्विज आपण देऊ शकतो, एखादा गुगल फॉर्म याला आपण अटॅच करू शकतो. असे खूप काही गोष्टी आहेत की ज्या आपण ह्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकतो. हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहिल्याबद्दल, आपण कसा तयार करायचा, कसा वापरायचा याबद्दल माहिती मिळवली त्याबद्दल धन्यवाद. आणि काही अडचण असल्यास तुम्ही मला कॉल करू शकता. थँक्यू व्हेरी मच.